महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे मृत्यू होणं काही नवं नाहीये असंच म्हणावं लागेल, कारण झोपलेल्या सरकारला खड्ड्यांमुळे इतके बळी गेल्यानंतर देखील जाग काही येत नाहीये। पिंपरी चिंचवडमधील महाळुंगेमध्ये एका 11 वर्षीय मुलाचा आज मृत्यू झालेला आहे। रस्त्यातील खड्ड्यांनीच या 11 वर्षीय मुलाचा जीव घेतलाय। एका जन्मदात्या बापाला त्याच्या डोळ्यांसमोरच मुलाचा दुर्दैवी अंत पाहण्याची दुर्दैवी वेळ आली। खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली आणि हात चिमुकला, ट्रक खाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय। असे किती जीव गेल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे? सरकार आणखीन किती बळी घेणार आहे असा संतप्त सवाल आता विचारण्यात येतोय। तर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मध्ये खड्ड्यांमुळे एक बळी गेलेला आहे। त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोपाल मोटघरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण थेट जाऊयात गोपाल यांच्याकडे। गोपाल, शहरातील महाळुंगे परिसरामध्ये खराब रस्त्यांनी एका 11 वर्षीय चिमुरड्या मुलाचा जीव घेतलेला आहे। सोमवारी संध्याकाळी 7 वाजता दरम्यान महाळुंगे परिसरातील ग्रीन कोर्ट सोसायटी समोर ही दुर्दैवी घटना घडली आहे। एक व्यक्ती त्याची मुलगी आणि मुलाला दुचाकीवरून ट्युशनला घेऊन जात असताना अपघात झालेला आहे। खराब रस्त्यामुळे त्या व्यक्तीला अंदाज नाही आला आणि त्याची दुचाकी रस्त्यावर घसरून पडली आणि त्या ठिकाणी मागून येणारा ट्रक खाली जो चिमुरडा मुलगा होता तो त्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या अपघाताला महाळुंगे परिसरातील जे रोड आणि खराब रस्ते कारणीभूत आहेत असा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। महत्त्वपूर्ण माहितीबद्दल